राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि कालसुद्धा आपण बोरवाडीमध्ये काही मतदार बंधूंना, ग्रामस्थांना विचारलं होतं की सध्या हवा कुणाची आहे, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. म्हणूनच आता काही भाजी विक्रेता मायमावले आहेत, माता भगिनी आहेत, त्यांनासुद्धा आपण विचारूयात की सध्या हवा कुणाची आहे आणि त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कोण आणि पंचायत समिती सदस्य कोण. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, हो. तर सध्या कोणाची हवा आहे तुम्हाला काय वाटतं? आपल्या गावच्या माणसांच्या हवायच पाहिजे. आता समजा पंचायत समितीला आपल्याला वडगाव कांदळीतून आता उमेदवार दिलेला आहे, हा. तर तुम्हाला काय वाटतं पंचायत समितीला नेमकं कोण निवडून येईल आणि जिल्हा परिषदेला सुद्धा कोण निवडून येईल? पंचायत समितीला आपली ताई येणार आहे, माधुरी ताई. माधुरीताई निलक. माधुरी ताई निलक ते आल्याच पाहिजे. हा, तर आपल्याला जिल्हा परिषदेला माऊली शेठ खंडागळे हे आधीही होते, आता त्यांच्या सौभाग्यवती उभे आहेत. हा. तर तुम्हाला असं वाटतं का महिला वर्ग त्यांच्या पाठीमागे उभा राहील म्हणून? पाहिजेच ना, ते पण आलेच पाहिजे. बरं, तुम्ही आता हे भाजी विकताय, हा. तुम्हाला सध्या शेतकऱ्याला भाजीपाल्याला बाजार आहे का हो? बाजार नाही ना. का बरं? आता काय आहे, तसं हवाच असतंय. काही दिवस भाजीचं मार्केट असतंय, काही दिवस नसतंय, सगळे दिवस आपलेच नसतात. मग शेतकऱ्याची सरकारकडे काय मागणी राहील? भाजीपाल्याला मार्केट वाढावा, कांद्याला भाव वाढावा, भाजीपाल्याला भाव वाढावा, हेच मागणी आहेत आपले. आणि आता जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना भरपूर या ठिकाणी काही शेतमालासाठी लागणारे जे अवजार आहेत ती दिली जातात. दिलीच पाहिजे. ती तुम्हाला आजपर्यंत कधी मिळालीत का? तुम्ही कधी त्याचा लाभ घेतला? आपल्याला तर लाभ भेटलाच नाही. शेतकऱ्या कशाच चक्की नाही भेटली, मशीन नाही भेटली, काहीच भेटलेली नाही आपल्याला, खरं सांगतेच मी. मग काय वाटतं कोणत्या ताईला निवडून द्यायचे? माधुरीताई. माधुरीताई आहेत, त्या पंचायत समितीसाठी आहेत. त्या पण आहेत ना. जिल्हा परिषदेसाठी माऊली शेठ खंडागळे यांच्या सौभाग्यवती आहेत जयश्रीताई खंडागळे, आणि आपल्या शेजारील गावच्या वैभव शेठ काळे यांच्या सौभाग्यवती काळेताई या सुद्धा आहेत. मग नक्की तुम्ही तुमच्या मते कोणाला निवडून दिलं पाहिजे? आपल्या गावाला कोण जोडून आहे त्यांना देऊ. ओके, धन्यवाद. त्याचबरोबर आता इथं सुद्धा अजून काही माता भगिनी आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारूयात की नेमकं सध्या ताई कोणाची हवा आहे? एवढं काही सांगता येत नाही, एवढं नाही सांगता येत नाही. या ठिकाणी भरपूर गाड्या आहेत, त्यांचा त्रास आवाजामुळे थोडंसं आपण डिस्टर्ब होतं. लाडक्या बहिणीचा या ठिकाणी सन्मान केला जातो, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या गटामध्ये तसं जर पाहिलं तर सरकारमध्ये असणारेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गटाच्या आपल्या वैभव शेठ काळे यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई काळे उभे आहेत जिल्हा परिषदेसाठी. त्याचबरोबर शिवसेना धनुष्यबाण आपले विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या पक्षातून या ठिकाणी माऊली शेठ खंडागळे यांचे सौभाग्यवती उभे आहेत. तर लाडकी बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं? दोन्ही लाडक्या बहिणीच आहेत, निवडणुकीला सुद्धा उमेदवार म्हणून उभे आहेत, आणि पंचायत समितीसाठी आपल्या गावातील माधुरीताई सचिन शेठ निलक या उभे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? आणि आपल्या कांदळीच्या सुदर्शन शेठ बडे यांच्या सौभाग्यवती सुद्धा उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आता याच्यात हार जीत असतेच, पण आता आपण मत पण सांगू शकत नाही ना आपण. असं तुमच्या मते महिला आपल्या वडगावच्या महिला कोणाच्या पाठीमागे उभ्या राहतील? शेवटी आपल्या गावचे उभे आहेत, त्यांच्याच पाठीमागे उभे राहणार ना. बरोबर. हं? तुम्हाला काय वाटतं आपण कोणाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे? गावचे माणसं. आता आपल्या गावचा उमेदवार हा पंचायत समितीला उभा आहे, पण जिल्हा परिषदेसाठी माऊली शेठ खंडागळे यांच्या सौभाग्यवती सुद्धा उभे आहेत, आणि शेजारील गावातील वैभव शेठ काळे, कल्पनाताई काळे या उभे आहेत. तर मग नक्की कोणाला मत दिलं पाहिजे? फक्त आपल्या गावच्या उमेदवाराला की त्यांच्या सोबत असणाऱ्याला सुद्धा? त्यांना पण देऊ ना, त्यांना निवडून देऊ. आपल्या गावातले कोण देऊ? या ठिकाणी कार्यक्षम उमेदवार आहे त्याला पण दिलं पाहिजे. हा, म्हणजे आता आपल्या गावातील माधुरीताई उभे आहेत, बरोबर, आणि त्यांच्या सोबत आपल्या जयश्रीताई खंडागळे आहेत, तर आपण त्यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे. तर आपण नेमकं कोणाला निवडून दिलं पाहिजे? नेमका आपण आपल्या गावच्या उमेदवारांना ठेवून देऊ. आपल्या गावचा पंचायत समितीला आहे, आणि त्यांच्या सोबत आपल्याला 2 मतं देण्याचा अधिकार आहे ना. हो, एक पहिल्यांदा आपण आपल्या गावचा, बरोबर, नंतर दुसरं बघता जिल्हा परिषदेचे, जिल्हा परिषदेचे आपले ज्ञानेश्वर माऊली खंडाळ्याच्या. ओके, धन्यवाद.
आता एक महिला संपूर्ण राज्य चालवते, घर चालवते, तर एक महिला म्हणून तुमची या निवडून येणाऱ्या जे सदस्य आहेत त्यांच्याकडून खरंच काय अपेक्षा आहे? तुमच्या भागामध्ये, तुमच्या गावात त्यांनी आमच्या कोणतं काम गावात- केलं पाहिजे? जे रखडलेली कामं आहेत ते पूर्ण केली पाहिजे. जे गरजेची कामं आहेत ती झाली पाहिजे. जसं की एखादं काम सांगा ना, तुमच्या भागातलं एक कोणतंही काम. झाली पाहिजे ना आपल्या गटार झाले पाहिजे, लाईटची कामं झालीत, लाईटीची होती ते झाली, गटारे बाकी राहिलीत ती झाली पाहिजे. ते घेतलीत म्हणजे करायला. गटारांची कामं झाली. मग लाडक्या बहिणी सरकारवर खुश आहे असं म्हणायचं की नाही? खुश आहे. सरकार खुश आहे. लाडक्या बहिणी खुश आहेत का? लाडक्या बहिणी, मग ती लाडकी बहिणीची योजना आहे ती बंद झाली का पाहिजे की चालूच राहिली पाहिजे? चालू पाहिजे ना, चालूच तुम्हाला पाहिजे. हप्ता मिळाला का यावेळेस? हो, मिळालाय तुम्हाला यावेळेची? पाहिला नाही आज. आता नाही मिळाला का? काय पाहिलं नाही आज. अजून अकाउंट चेक नाही केलं. मग लाडकी बहीण योजना चालूच राहिली पाहिजे का? चालूच राहिली पाहिजे. मग तुम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहणार का? राहणार. धन्यवाद. या ठिकाणी आता काही शेतकरी वर्ग आहेत, अनुभवी माणसं दिसत आहेत, त्यांना आपण विचारूयात की दादा, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या वडेगाव कांदळी गावातून एक पंचायत समितीसाठी सीट दिलंय. त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठी आपल्या शेजारीलच गावातील साववाडीचं एक सीट आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग पवार साहेब यांचं सुद्धा सीट आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोणता उमेदवार योग्य वाटतं तुमच्या मतात? आता लगेच काय 27च्या पुढे म्हणजे आता अधिकृत उमेदवार जे आहेत, आता फक्त अपक्ष पांडुरंग पवार साहेब आहेत. बहादुरी निलकसाठी आहे सगळी, पण ते पुढचं तिघांचं नाही सांगता येत. म्हणजे गाव म्हणून तुम्ही माधुरीताई यांच्या सोबत आहात. हा. या ठिकाणी महिला वर्ग आहे, लाडकी बहीण आहे, त्या एक व्यावसायिक आहेत, त्यांना एक विचारूयात की ताई, आता सध्या निवडणुका चालू आहेत, तर तुमच्या मते कोणाचे हवं आहे, तुम्हाला काय वाटतं? माधुरीताई निलक पंचायत समितीसाठी, आणि जिल्हा परिषदेसाठी कोण? अजून नाही लगेच. हा, म्हणजे आता माऊली शेठ खंडागळे यांचे सौभाग्यवती आहेत, कल्पनाताई काळे आहेत, पांडुरंगजी पवार साहेब आहेत, त्यांचा सुद्धा असा सूत्राची माहिती आहे की ते सुद्धा निवडणूक लढवणार आहेत. तर तुम्हाला काय वाटते, तिघांमध्ये कोणाची बाजी लागेल? लगेच काय सांगता येत तरी पण नाही सांगता यायचं तरी पण. दादा, अरे पसंती विचारायची बाबा, कोणची बाहेर लागत तुमची पसंती सांगा. भविष्य मी सांगू का? तुमची पसंती सांगा. भविष्य सांगू का? हा, सांगा ना, तू नक्की. भविष्य विचारतो कोणचे हा, नक्की सांगा हा? भविष्य. नक्की सांगा. ही गाडी उभी राहिली ना, याच्यात हे सगळे प्रचंड मताने येणार आहे. पण लक्षात आलं का? हा, काय कार्यकर्ते जागेवर राहिले पाहिजे. नाही तू काय इकडे गेला का तिकडे गेला, बंड्याच्या मळ्यात गेला का बंड्या बाजार मी असं आहे. आलं का लक्षात? हे बघ, हे मुटके आहे ना माझी ओळख आहे चाली वर्ष आता काय आपलं काय ते काय ते कुठे जेवण बाकी काय ते मी नाही बोलत या ठिकाणी मुटके दादा आहेत, ते सुद्धा त्यांचा गावाच्या विकासामध्ये असेल, कामामध्ये भरपूर त्यांची नेहमी पुढाकार असतो. थोडेसे पुढे या. तर त्यांना आपण विचारूयात की आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे दादा, तर तुम्हाला काय वाटतं, सध्या कुणाची जास्त हवा वाटतं तुम्हाला? आता शिक सुरुवात झाली, आता शिक प्रचाराला सुरुवात आहे, त्याच्यामुळे आता नको पसंती विचार. सगळी उमेदवार आपलेच आहेत. आता बघू काय होईल त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. मत आहे ना, कोणी उभं सांगा. आपल्या गावचे उमेदवार माधुरी ते आहे ना, ते आपल्याला निवडूनच द्यायचे. कारण गाव म्हणून आपल्या उमेदवार संधी मिळाली आहे, आपण त्यांना निवडून देणारच आहोत. पण जर फक्त आपलंच गावाचं शीट दिले म्हणून त्यांना निवडून द्यायचं का पूर्ण पॅनलला आपण मदत केली पाहिजे? पॅनलच सगळं मत करायचं. धन्यवाद. बरं, मला एक सांगा, तुम्ही एक शेतकरी आहात, तर शेतकऱ्याची सरकारकडून काय अपेक्षा आहे? बाजार भाव मिळावा, बाकीची काय अपेक्षा आहे? दुधाला तुम्हा- बाजार मिळाला पाहिजे, कांद्याला बाजार मिळाला पाहिजे, उसाला बाजार मिळाला पाहिजे, सगळ्याला बाजार भेटला पाहिजे. बरोबर. नाही, आहे पण आपल्या बोललं पाहिजे ना. आता जिल्हा परिषदेकडून शेतीसाठी भरपूर म्हणजे जी आपल्या शेती मशागत करण्यासाठी जी उपकरणं मिळतात, तर ती आजपर्यंत तुम्हाला कधी मिळालीत का? तुम्ही त्याचा लाभ घेतलाय? नाही, आजपर्यंत नाही लाभ घेतला. मग आजपर्यंत तुम्हाला इथून पुढे कधी लाभ घेण्याची इच्छा आहे का? हाय, आपले उमेदवार आले तर घेऊ शकतो आपण ना. नाही घ्यायचं. नाही लाभ आहे काय, तिकडून काय घेतलंच नाही आपण आजपर्यंत. आता आपले उमेदवार जवळचे आले तर आपण घेऊ शकतो ना त्यांच्याकडून, त्यांच्या पाठीमागे लागून आपण काही तर घेऊ शकतो ना. बरं, जे लोक सुट्टी काढतात, मतदानाच्या दिवशी सुट्टी असते, सरकारी सुट्टी असते, परंतु ते मतदान करत नाहीत, ते कुठेतरी फिरायला जातात, तर त्यांच्याकरता तुम्ही काय संदेश द्या? त्याने आलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे आपल्या गावच्या उमेदवारासाठी. तर मी एक आपला उमेदवार आहे गाव. ज्यांनी कधीच अन्याय केलं तो मतदान नाही केलं.
धन्यवाद.